नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 76 ते ओवी 80च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी उघडपणे सांगितलं, अर्जुना, माझं सतत स्मरण ठेव, सदैव माझं स्मरण ठेव. त्यामुळे तू मलाच प्राप्त होशील. एवढंच नाही, देह असतानाच तू माझ्याशी एकरूप होत असल्यामुळे, एकरूप झाल्यामुळे देहाच्या अंतसमयी सुद्धा तू मलाच प्राप्त होशील. आता हे कसं होतं? जेव्हा हे आत्मस्वरूप देहाच्या वस्त्राखाली झाकलेलं आहे, देहाच्या आत देहाच्या बाहेर तेच आहे, पण जणू काही देहरूपी वस्त्र आहे आणि त्या वस्त्राच्या आड सुद्धा तेच आहे. या देहाकडनं काही क्रिया घडतात, काही कर्म घडतात, इंद्रियांच्या मदतीने घडतात. त्या सर्वांचाच उपयोग करून आपल्याला अभ्यास करता येतो. त्या दृष्टीने हे मार्गदर्शन आपल्याला ह्या ओव्यांमध्ये बघायला मिळतं. भगवंत म्हणतात, डोळान जे का देखावे, का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे. माऊली हो, हा आपला रोजचा अनुभव आहे. डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं, मनामध्ये एखाद्या गोष्टीचं चिंतन करणं आणि वेळ पडली की आपल्या वाचेने ते बोलून दाखवणं, आपले विचार प्रगट करणं, काय हवं नको हे दुसऱ्याला सांगणं. हे तर आपले नित्य व्यवहार देहाकडनं घडत असतात. ह्याच व्यवहारांमध्ये भगवंताला जोडून घ्यायचं. ते आत बाहेरी आघवे, मीची करुनी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. भगवंत म्हणतायत, डोळ्यांनी बघणं, कानांनी ऐकणं, मनाने विचार करणं, वाणीने विचार प्रगट करणं, हे जे काही तू करतोस ना, ते माझ्यासाठीच कर. माझी आठवण ठेवून कर. आणि अशी जर का तुला सवय लागली तर मग तुला सदैव सर्व काळी सहजपणे, जिथं सहजपणा आहे त्याला स्वभाव म्हटलं जातं, त्याच पद्धतीने सहजपणे तुला माझाच अनुभव यायला लागेल. अगा ऐसे जहालिया, मग न मरिजे देह गेलिया, मा संग्रामू केलिया, भय काय तुझ. जर का तू अशा प्रकारे आपल्या सर्व इंद्रियांचे व्यवहार माझ्यासाठीच करायला लागलास, हा भाव मनामध्ये ठेवलास, माझ्या स्मरणामध्ये करायला लागलास, अर्थात माझं नामस्मरणही करायला लागलास, असं जर मग झालं तर मग तू देह असतानाच जणू काही अमर होतोस. अमर म्हणण्याचा उद्देश एवढाच, हा अमर शब्द एवढ्यासाठीच इथे वापरला मी आत्ता. अमरत्व एकाच गोष्टीचं आहे, आत्मवस्तूचं आहे. मग न मरिजे देह गेलिया, देह गेल्यावर मृत्यू पावला असं आपण म्हणतो, पण तसं नाहीये. देहाच्या साह्यानेच
परमेश्वराचं सतत चिंतन करत राहिलं, परमेश्वरासाठीच सर्व करत राहिलं, परमेश्वराच्या नामामध्येच मन एकरूप व्हायला लागलं, की मग देह गेला तरी मृत्यू नाही, अमरत्व प्राप्त झालं. कारण आत्मवस्तूशी समरसता झाली. आणि भगवंतांना हेच अर्जुनाला सांगायचंय. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात, म्हणून अर्जुना तू संग्राम कर, युद्ध कर, तुला भ्यायचं काय कारण आहे? अर्जुनाच्या मनामध्ये जी भीती, जी शंका, पाप पुण्याविषयीचा जो विचार प्रगट झाला होता, तो देहाला धरून होता. आप्त स्वकीयांच्या देहाकडे त्याचं लक्ष होतं. देह अहंकार अर्थात मोह ममतामध्ये येत होते. आत्मवस्तूचा विचार त्या ठिकाणी नव्हता. म्हणून भगवंत म्हणतात, तू मन बुद्धी सांचेशी, तू मन बुद्धी सांचेसी, जरी माझिया स्वरूपी अर्पिसी, तरी मातेंची गा पावसी, हे माझी भाक. भगवंत स्वतः इथे शब्द देत आहेत. भगवंतांचा शब्द म्हणजे अर्थात भगवंत वचन देत आहेत, की अरे तू जर का तुझी मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपाला अर्पण केलीस, मनाच्या आणि बुद्धीच्या साह्याने माझ्या स्वरूपाचं, सगुण साकार रूपाचं जर का तू ध्यान धरायला लागलास, मन बुद्धी मला अर्पण कर, माझ्या रूपापाशी ती ठेव, तर तू मलाच प्राप्त होशील. तरी मातेची गा पावसी, हे माझी भाक. हा माझा तुला शब्द आहे. अर्थात हा भगवंतांचा शब्द माऊली हो आपल्या सगळ्यांना आहे. भगवंत अगोदरच ओळखतात. एखाद वेळेस हे ऐकून मनामध्ये शंका येईल की खरोखरच असं होईल का? खरोखरच असं होऊ शकतं का? भगवंत म्हणतात, पोकळ विश्वास नको. केवळ मी शब्द देतोय म्हणून पोकळ विश्वास नको. तर ते म्हणतात, हेच काईसयावरी होय, ऐसा जरी संदेहो वर्तत आहे, तरी अभ्यासूनी आदी पाहे, मग नव्हे तरी कोपे. ह्या शंकेचं निरसनही भगवंत करतात. एखाद्याला अशी शंका येईल की खरोखरच हे असं होईल का? हेच काईसयावरी होय, हे असं होऊ शकतं का की मी भगवंताशी एकरूप होईल, भगवंताला प्राप्त होईल? ऐसा जरी संदेहो वर्तता आहे, असा जर का संदेह, असा जर का संशय मनात ये जा करत असेल, तरी अभ्यासूनी आदी पाहे. तर आधी मी सांगतोय त्याप्रमाणे अभ्यास करून बघ. मनाला आणि बुद्धीला माझ्याकडे वळव, नाम आणि रूपाचा आधार घे, मन बुद्धी माझ्या रूपापाशी स्थिर कर, आणि मग बघ काय होतंय. तरी अभ्यासूनी आदी पाहे, मग नव्हे तरी कोपे. आणि जर का तुला अनुभव आला नाही, बदल व्हायला लागला नाही, असं जर तुला वाटलं, तर मग माझ्यावर खुशाल रागव. किती प्रेमाने साधक रूपी आपल्या बालकाचं कल्याण व्हावं ही तळमळ भगवंताच्या ठिकाणी दिसतेय. आणि त्या तळमळी पोटीच भगवंत हे आपल्याला सांगतायत. चला तर माऊली, आपणही नाम रूप या ठिकाणी आपल्या मनाला आणि बुद्धीला वळवू आणि थोड्या वेळ भगवत चिंतन करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.